अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री यंत्राचं आपण घरामध्ये प्राण प्रतिष्ठा कशी करायची त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। श्री यंत्राचा अभिषेक कसा करायचा, त्याच्या कुंकुमार्चन कसं करायचं, देवघरामध्ये कोणत्या दिशेला श्रीयंत्र ठेवायचं, त्याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्रीयंत्र हे मुळातच म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन आहे। आणि लक्ष्मी, आपल्याला माहिती की लक्ष्मी खूप चंचल आहे, ती स्थिर राहत नाही। आणि हे श्रीयंत्र आपल्या घरात जर असेल ना, तर हे लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर ठेवण्यासाठी, आपल्या घरात लक्ष्मी चिरकाल टिकावी यासाठी हे श्रीयंत्र खूप मदत करतं। तर तुम्हाला हे श्रीयंत्र, तुमची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल, कष्टाचं फळ मिळत नाही तुम्हाला, म्हणजे आणि आपण कितीही म्हणजे राबलं तरी आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, खूप कर्ज झाले, कर्ज व्याजावर व्याज वाढते पण कर्ज काही फिटत नाहीये। अशा वेळेस काय करायचं, हे श्रीयंत्रावर तुम्ही सेवा करायची। बघा, तुम्हाला किती मोठं डोंगरा एवढं कर्ज जर असेल तर हळूहळू ते डोंगर छोटा होत येईल। तुम्हाला मनाला धीर वाटेल कुठे ना कुठे की आपली परिस्थिती कुठे ना कुठे सुधारते। तर खूप प्रभावी ही सेवा आहे, लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे। तर कशी करायची, तर सर्वप्रथम श्रीयंत्र आपल्याला आणावं लागेल। तर छोटं मोठं यथाशक्ती, बघा आपल्याला माहिती आहे आपली परिस्थिती नाजूक आहे, आपल्याकडे पैसे नाही आहे, पण आपल्याकडे आणायचं आहे तर छोटंसं आणा। आपल्याला कारण सेवा करायची, मनोभावे सेवा करायची, छोटं मोठं त्याला काय नसतं, यथाशक्ती आणा। छोटं आणलं तरी श्रीयंत्र, मोठं आणलं तरी श्रीयंत्र। तर आणायचं जे यथाशक्ती तुम्हाला आणायचं। पण एक सांगेल की हे ज्या वस्तू असतात ना, तर ह्या एकदाच आपण आपल्या घरात आणत असतो, डबल काय आपण आणत नाही। त्याच्यामुळं आणते वेळेस थोडी टंचाई असली तरी चांगलंच आणून घ्या, जेणेकरून ते आयुष्यभरासाठी तुमच्या कामी येणार आहे। तर केंद्रामार्फत श्रीयंत्र आणायचं। केंद्रामार्फत श्रीयंत्र आणलं तर आपल्याला 100% काय 200% गॅरंटी असते की केंद्रामार्फत भेटत असतं। तर आम्ही कोणतेही वस्तू घ्यायचं म्हणलं तर आम्ही केंद्रामार्फतच घेतो, कुठूनच आम्ही घेत नाही। तर श्रीयंत्र तुम्हाला सर्वप्रथम मी दाखवते। तर बघा, हे माझ्या घरचं श्रीयंत्र, तर याच्यावर कुंकुमार्चनची सेवा केलेली आहे आणि हे याच्यावर कुंकू आहे म्हणून तुम्हाला असं दिसतं। तर हे दिंडोरीहून आणलेले आहे मी। तर हे दिंडोरीहून आपण आणलं की ते सिद्ध केलेलं भेटतं आपल्याला। तर म्हणजे आपल्याला कसं, नवीन कोणी असतं त्यांना माहिती नसतं घरामध्ये स्थापना कशी करायची, तर तुम्ही डायरेक्ट तिथून आणून पंचामृताने अभिषेक करून त्याला घरात स्थापना करू शकता। पण आपल्याला माहिती आहे त्याची सेवा कशी करायची, तर आपण पंचोपचाराची पूजा करायची, त्याला सिद्ध परत एकदा करायचं। कारण आपण तिथून आणतो, मग वाटेनं कसे लोक राहतात, आपण आपली गाडी कुठून येते, त्याच्यामुळे ते सिद्ध परत एकदा घरी आल्यावर करायचं। तर केंद्र जवळपास असेल तुमच्या इथं घरापाशी, तिथून पण तुम्ही आणू शकता। तर हे मोठं आहे, हे म्हणजे मोठं हे। आणि आता पहिलं याच्यावर काय होतं की नावं नव्हते, आता तुम्ही नवीन केंद्रामार्फत कुठं जरी घेतलं तर इथं त्र्यंबकेश्वरचं नाव येतं, आपल्या केंद्राचं दिंडोरी प्रणित केंद्राचं नाव येतं इथे। तर ते नाव बघूनच तुम्ही श्रीयंत्र घ्यायचं। ते बघा, श्रीयंत्र दिसायला असं दिसतं। नंतर त्याच्यावर तुम्हाला लागते कमळगट्ट्याची माळ। तर कमळगट्ट्याची माळ त्याच्याबरोबरच तुम्ही घेऊन टाकायची आणि ही आपल्याला त्याच्यावर लागते, कारण लक्ष्मीला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे आणि ती त्याच्यावर विराजमान झालेली आहे। पण आपल्याला रोज कमळाची फुलं काही भेटणार नाही, त्याची 108 कमळाची फुलं श्रीयंत्राला वाहावा लागतात, म्हणून आपल्याला हे 108 माळीचं मण्याची माळ आपल्याला घ्यायची आणि श्रीयंत्राला ती नुसती अशी त्याची घडी करून ती श्रीयंत्रावर ठेवून द्यायची। त्याच्यानंतर हे झाले कमळापासून बनलेले जे बी आहेत ते कमळगट्टे, याची हे माळ त्याच्यावर अशी अर्पण करायची। ज्याकडं असेल कमळाचं झाड येत असेल कधीमध्ये तर ते तुम्ही वाहू शकता। त्याच्यानंतर आता हे श्रीयंत्र झालं। आता याची स्थापना घरात कशी करायची, आपण घरात याची स्थापना करतो तेव्हा काय करायचं, पंचामृत घ्यायचं, हळदीचं पाणी करायचं, कुंकाचं पाणी करायचं। त्याच्यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल घ्या। त्याच्यानंतर आपण शुद्ध पाणी घ्या, ताजं, जे तुम्ही वापरण्यातलं पाणी घेऊ नका, देवासाठी वेगळं पाणी ठेवत असताल तर ते पण घ्या तुम्ही। ते पाणी घ्यायचं, त्याच्यानंतर अत्तर घ्यायचं, हळदी, कुंकू, कोरडं
कोरडं कुंकू घ्या कुंकुमार्चन करण्यासाठी. तर सर्वप्रथम तुम्हाला आसन घ्यायचं बसायला. समोर पाट किंवा चौरंग घ्या, त्याच्यावर प्लेट ठेवा. प्लेट खाली तुम्ही एखादं फूल ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यावर श्रीयंत्र ठेवा. श्रीयंत्रावर तुम्हाला सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करायचा. महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता. त्याच्यानंतर वाटलं तर श्रीसूक्त. सगळ्यात सोपं श्रीसूक्त, लक्ष्मीची स्तुती. कारण आपण लक्ष्मीला आपल्या घरामध्ये विराजमान करतोय, तिला स्थिर आपल्या घरात ठेवण्यासाठी आपण सेवा करतोय, तर तिची स्तुती करा, जेणेकरून ती अजून आपल्यावर प्रसन्न होईल. त्याच्यापेक्षा मोठी सेवा कोणतीच नाही. जोपर्यंत तुमचा अभिषेक होत नाही तोपर्यंत तुम्ही श्रीसूक्त म्हणत राहा. तर श्रीसूक्त म्हणत तुम्ही पाण्याचा अभिषेक करायचा. त्याच्यानंतर पंचामृताचा करायचा. पंचामृताने केलं की परत थोडंसं पाणी टाकायचं, श्रीयंत्र स्वच्छ धुवून घ्यायचं, ते पाणी परत चेंज करायचं. तर हे झाला पहिला अभिषेक. त्याच्यानंतर परत पाणी घ्यायचं जे तुम्ही हळदीचं कुंकाचं केलेलं आहे ते. त्याच्यानंतर हळदीचं पाणी टाकायचं, श्रीसूक्त म्हणायचं. श्रीसूक्त जर नाही म्हणता आलं तर यूट्यूबला लावून दिलं तरी चालतं, किंवा महालक्ष्मीचे 108 नाव राहतात ते म्हणून अभिषेक केला तरी चालतो. तर हळदीचं पाणी टाकायचं. हळदीचं पाणी टाकलं की त्याच्यानंतर परत कुंकाचं पाणी टाकायचं. कुंकानी श्रीयंत्राचा अभिषेक करायचा. त्याच्यानंतर परत पाणी टाकायचं. पाणी टाकलं जे गंगाजल आहे ते त्याच्यावर त्यानं अभिषेक करायचा. थोडंसं गंगाजल टाकलं थोडंसं गोमूत्र टाकायचं. गोमूत्र टाकलं की नंतर मग स्वच्छ श्रीयंत्र पुसून घ्यायचं. स्वच्छ एकदम लगे असं चकचक करायचं त्याला, कारण ते पंचामृताने त्याने ते चोपडं झालेलं असतं, म्हणून त्याला स्वच्छ पुसून घ्या, धुवून घ्या, चांगलं कोरडं करा त्याला. त्याच्यानंतर देवघरामध्ये आपल्याला त्याला स्थापना करायची आहे. देवघरात स्थापना करते वेळेस तुम्हाला ज्या दिशेला तुमची कुलदेवी ठेवलेली आहे, ज्या दिशेला महाराजांचा फोटो आहे, महाराजांच्या फोटोच्या डाव्या हाताला 3ऱ्या पायरीवर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे. तुमचं जर देवघर 3 पायऱ्याचं असेल तर 3 पायऱ्या, 3ऱ्या पायरीवर, 5 पायऱ्याचं जरी असेल तर 3ऱ्या पायरीवर तुम्ही श्रीयंत्र ठेवा. पहिल्या पायरीवर महाराजांच्या डाव्या हाताला देवी कुलदेवी ठेवायची आपली. त्याच्यानंतर 2ऱ्या पायरीवर महाराजांच्या डाव्या हाताला अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची. त्याच्यानंतर 3ऱ्या पायरीवर महाराजांच्या डाव्या हाताला श्रीयंत्र ठेवायचं. तर श्रीयंत्र आता आपण अभिषेक केला. त्याच्यानंतर आपल्याला करायचं कुंकुमार्चन. तर कुंकुमार्चन तुम्ही घरामध्ये स्थापन करताय श्रीयंत्र, तर सेवेमध्ये आळस अजिबात करू नका. कुंकू घ्यायचं, मस्त शुद्ध कुंकू, हळदीचं कुंकू घ्या, त्यानं खूप छान कुंकुमार्चन करता येतं. आणि तुम्ही जर केमिकलवालं दुसरं इतर मार्केटमधलं कोणतं कुंकू वापरलं तर आपलं काय होतं, श्रीयंत्राला आपल्या डाग पडतात, काळी डाग पडतात, मग ते निघत नाहीत पटकन. त्याच्यामुळे श्रीयंत्र खराब पण नाही झालं पाहिजे, त्याची काळजी तशीच घ्यायची. तुम्हाला काळजीपूर्वक त्याला कुंकू वापरायचं. कोणतंही कुंकू वापरू नका. तर केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही तुम्हाला किंवा धार्मिक दुकानात पण हळदीचं कुंकू म्हटलं की तुम्हाला ते मिळून जातं. एकदम मस्त असतं ते, आणि आपल्या कुंकुमार्चन करायला पण खूप छान जातं. तर 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. 16 वेळेस. पहिल्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करताय, तुम्ही देवघरात तुमच्या श्रीयंत्राची स्थापना करताय, तर 16 वेळेसच तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं. तर कसं करायचं, आपण जेव्हा फलश्रुती म्हणतो ती शेवटला म्हणायची. आपल्या म्हणजे 16व्या आवर्तनाच्या वेळेस फलश्रुती म्हणायची. 15 वेळेस फक्त श्रीसूक्तच म्हणायचं. तर खाली प्लेट घ्यायची, चांगली मोठी डिश घ्या, त्याच्यावर तुम्ही श्रीयंत्र ठेवा. खाली आसन करा त्याला फुलाचं वगैरे, त्याच्यावर श्रीयंत्र ठेवा. त्याच्यानंतर त्याला तुम्ही ह्या 3 बोटांनी, जे हे 3 बोट आहेत ना, हे गुरूंचं बोट करंगळी सोडून द्यायची, आणि मधल्या हे 3 बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं. देवीच्या टाकाव करतो तेव्हा आपण 5 बोटां करतो. कुंकुमार्चन जेव्हा करतो श्रीयंत्रावर तेव्हा 3 बोटां करायचं. तर 16 वेळेस श्रीसूक्त तुम्हाला म्हणायचं आहे. तर 16 वेळेस श्रीसूक्त म्हणणं झालं की कमालात्मक मंत्र तुम्हाला 16 वेळेस म्हणायचा आहे. नवार्ण मंत्र तुम्हाला 16 वेळेस म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला 16 वेळेस म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला 16 वेळेस म्हणायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो कुबेरांचा मंत्र आहे तो तुम्हाला 16 वेळेस घ्यायचा आहे. जे काय हे मंत्र मी सांगितले पूर्ण तुम्हाला श्रीयंत्र जे श्रीसूक्त म्हणणं झालं 16 वेळेस की तुम्हाला पूर्ण हे मंत्र 16 वेळेस म्हणायचे आहेत. पूर्ण मंत्र
सगळे मंत्र तुम्हाला 16 वेळेस म्हणायचे आहे. तर हे कुंकुमार्चन झालं की नंतर ते कुंकू आपल्या थोडंसं कपाळी लावायचं. देवघरामध्ये 3ऱ्या पायरीवर ते ठेवून द्यायचं. श्रीयंत्राला खाली ठेवायचं नाही. तुमच्याकडे आता नवीन आणले तुम्ही, तुमच्याकडं चौरंग पाट त्याच्या मापाचा नाही आहे तुम्ही आणलेला, तर त्याच्या जी प्लेट आहे तुम्ही छोटीशी प्लेट जिथे श्रीयंत्र ठेवा तिथे बसेल अशी प्लेट घ्या. प्लेटवर ते श्रीयंत्र ठेवून द्या. नंतर त्याच्यावर म्हणजे कुंकू त्याचं लगेच काढून घेऊ नका. तुम्ही कुंकुमार्चनची सेवा केली लगेच ते कुंकू काढायचं नाही. देवघरामध्ये ते तसंच ठेवून द्यायचं. पण एखादी खाली प्लेट ठेवायची. रोज तुम्ही प्लेट ठेवली तरीही चालते. आता हे माझं श्रीयंत्र कसं आहे मोठं आहे ना, तर आपण किती का त्याच्यावर म्हणजे एक वेळेस कुंकुमार्चन केलं आणि जे कुंकू राहतं ते खाली पडतच नाही, ते फक्त त्याच्यावरच राहतं. त्याच्यामुळे मला प्लेट ठेवायची गरज नाही. त्याच्यामुळे मी त्याला चौरंग आणलेला आहे. तरी बघा याचा चौरंग असा आहे. तर जेव्हा श्रीयंत्र आणलं तेव्हाच हा चौरंग आणलेला आहे. तर हा चौरंग आहे जे जहाज असतं, जहाजांच्या लाकडापासून हा बनलेला असतो. तर त्या लाकडाचा चौरंग आहे. तर बरोबर त्याच्या मापाचं आहे. म्हणजे श्रीयंत्र आणलं तेव्हाच तो आणलेला आहे. नाही, श्रीयंत्र आणलं तेव्हा नाही आणलेला, कुबेर यंत्र आम्ही आणलं तेव्हा आणलेला आहे हा चौरंग. तर माझं कुंकू खाली पडत नाही म्हणून मी चौरंग ठेवला. तुमचं जर छोटं असेल श्रीयंत्र तर त्याच्या कुंकू खाली पडत जर असेल तर मग छोटीशी डिश घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवा. तर ते कुंकू काय करायचं, आपण जेव्हा चांगल्या कामाला जातो त्यावेळेस ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं, जेणेकरून आपल्याला त्या कामात यश येतं. जर घरातल्या व्यक्तीला काही बाहेरची वाईट बाधा असेल तेव्हा ते कुंकू रोज त्या व्यक्तीला कपाळी लावायचं. जर आपल्या घरामध्ये आता तुम्ही रोज तुम्ही लावलं तरीही चालतं, जेणेकरून आपल्या कोणाची नजर, कोणाची बाहेरची वाईट बाधा आपल्याला होत नाही. अतिशय प्रभावी हे कुंकू आहे. माता भगिनी महिलांनो, तुम्ही तर आवर्जून रोज लावा. तुमचं सौभाग्य अखंड होईल, अखंड सौभाग्य प्राप्त होईल तुम्हाला. इतकं प्रभावी हे कुंकू आहे. त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहते. विष्णूंची सेवा जर केली तर लक्ष्मी आपल्या घरात आपोआप येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला सत्यनारायणची सेवा करायची आहे आणि कुंकुम मार्चन करून तुम्हाला श्रीयंत्र त्या सेवेत पण ठेवायचं आहे, त्या पूजेमध्ये. तर आपल्याला घरामध्ये खूप खूप फरक पडतो. आपल्या घरामध्ये एक सात्विक वातावरण निर्माण होतं. घरात श्रीयंत्र जर असेल तर चारही बाजूंना आपल्या घराचं संरक्षण होत असतं. आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही, एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहत असते. घरामध्ये मतभेद होत नाही, एक विचार राहतात आणि जी घरातली जी अलक्ष्मी आहे ती दूर होत असते. कारण जोपर्यंत घरात आपण लक्ष्मीला आवाहन करत नाही तोपर्यंत अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जात नाही. त्याच्यामुळे आपण लक्ष्मीला आपल्या घरात तिला स्थान तिचं दिलंय, तिचं आसन आपण आपल्या घरात स्थापन केले. त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात येते, तिच्या त्या आसनावर स्थिर होते. त्याच्यामुळे अलक्ष्मी असते ती पण आपल्या घरातून बाहेर येत असते. म्हणजे आपल्या घरातली जी दरिद्रता आहे, जी कटकट आहे ती पूर्णपणे आपल्या घरातून बाहेर जात असते. त्याच्यामुळे श्रीयंत्र खूप खूप प्रभावी आहे. आपल्या घरात जर आणलं तर लक्ष्मीचीच नाही तर इतर सुद्धा आपल्याला त्याचे खूप फायदे होतात. आपल्या घराचं संरक्षण होतं, घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होत असतं. त्याच्यामुळे श्रीयंत्र तुम्ही नक्की आणून घ्या. आणि आणलं नुसतं आणून ठेवलं पहिल्या दिवशी कुंकुमार्चन केलं असं करू नका. वेळ जर भेटला तर शुक्रवारी कुंकुमार्चन त्याचं करत जा. प्रत्येक पौर्णिमाला, आता दर शुक्रवारी नाही झालं तर प्रत्येक महिन्यातून एकदा, आठवड्यातून नाही झालं तर महिन्यातून एकदा का होईना तुम्ही त्याच्या कुंकुमार्चन करा. जितकं तुम्ही त्याच्यावर सेवा करता तितकं ते सिद्ध होत जातं आणि तितकं ते त्याचं काम करत असतं. त्याच्यामुळं तुम्हाला ते आणून नुसतं स्थापन करून नाही जमणार, त्याच्यावर सेवा पण तुम्हाला तशीच करावं लागेल. तर आपण जेव्हा 16 स्त्रीय सूक्त म्हणून तुम्ही सेवा करू शकता, नाही तर 108 वेळेस लक्ष्मीची नावं घ्यायची आणि कुंकुमार्चन करायचं. ते पण सोपं जातं. जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करा, पण सेवा करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.